प्रत्येक मनुष्यामध्ये अंतरात्मा किंवा चैत्यपुरुष असतोच, पण हे जे व्हायटल बीइंग्ज आहेत त्यांच्यामध्ये मात्र हा सायकिक बीइंग नसतो. पण ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वासना तीव्र असेल, तो व्हायटल बीइंग जर अत्यंत आसक्त असेल तर त्याच्यामध्ये सायकिक बीइंग नाही आहे आणि शरीर पण नाही आहे. मग अशा स्थितीमध्ये त्या व्यक्ती इथे पृथ्वी तलावरच्या एखाद्या दुर्बल व्यक्तीला झपाटतात आणि स्वतःचं सगळं जे काही त्या व्यक्तीला भागवायचं आहे ते सगळं त्या दुर्बल व्यक्तीच्या माध्यमातनं भागवत राहतात. अशा प्रकारचं त्यांचं ते जीवन असतं. ज्या व्यक्तीला अशा रीतीने त्या जीवानी झपाटलेलं आहे ते जीवन कसं असेल आपल्याला कल्पना येऊ शकते. गुलामीच ही सगळी. म्हणून दुर्बलता नको, आपण खंबीर असलं पाहिजे. ते कशासाठी? असा आपला उपयोग इतर कुठल्या तरी जीवानी करून घ्यायचा हे किती वाईट असेल याची कल्पना करू शकतोय आपण. त्यामुळे ही दुर्बलता आपल्यामध्ये असता कामा नये. किंवा आसक्ती का नको? नुसतंच आपल्याला सांगितलं जातं की निरासक्त जीवन असावं, पण कशासाठी हे सगळं आपण समजावून जेव्हा घेतो तेव्हा कळतं की आसक्त व्यक्ती असेल तर तिची नंतर गेल्यानंतर काय दशा होते ते. त्यामुळे हे अशा प्रकारचं जीवन आपल्याला निश्चित नको आहे.